Hello students, you are welcome in the lecture number 12 of a chapter of structure of atom. In the last lecture, that is lecture number 11, we have seen how to write the electronic configuration and what is that Hund's rule. मागच्या लेक्चरला आपण एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, ते कसं लिहायचं आणि ते लिहिताना कार्बनपासून पुढे हुंड्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी कसा वापरायचा ऑर्बिटल डायग्रॅममध्ये. ऑर्बिटल डायग्रॅममध्ये बरं का, ऑर्बिटल नोटेशनमध्ये नाही, ऑर्बिटल डायग्रॅममध्ये हुंड्स रूल कसा वापरायचा ते आपण बघितलेलं होतं. मुद्दाम या लेक्चरला सुद्धा मी हा सिक्वेन्स इथंच ठेवलेला आहे, सिक्वेन्स मुद्दाम पुसलेला नाही आहे. आणि कॅपॅसिटी ऑफ डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल हे सुद्धा इथं आहे तसं मी ठेवलेलं आहे. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट वी हॅव स्टडीड. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम इज नथिंग बट दी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटॉमिक ऑर्बिटल्स, and that distribution of electrons is written according to sequence given by above principle. This is the sequence according to above principle. School, school, public school, public school, daily public school, daily public school, friendly daily public school, again friendly daily public school. That is there. तो sequence आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटीज माहिती आहेत मॅग्नेटिक क्वांटम नंबरनुसार. त्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या दोन पद्धती बघितल्या. फर्स्ट वन इज ऑर्बिटल नोटेशन, सेकंड इज ऑर्बिटल डायग्रॅम. व्हॉट इज ऑर्बिटल नोटेशन मेथड. इन दिस मेथड मेन सेल इज इंडिकेटेड बाय इट्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर, देन सबसेल इज इंडिकेटेड डायरेक्टली, and then number of electrons are written as a superscript of subcell. Whereas in the orbital diagram method, what we have seen, there is one box for one orbital which has a capacity of 2 electrons, and how to write the orbital diagram that also we have studied. आपण तेच पुन्हा इथं पुढं कंटिन्यू करतोय काही एलिमेंटचा विचार करून, तेच मी इथं कंटिन्युएशन करत आहे. 11 नंबर, 11 ॲटॉमिक नंबर सोडियमचा सिक्वेन्स तो लिहायचा. 1s कॅपॅसिटी 2. ही बेरीज किती करायची आपल्याला 11. 1s झाल्याच्या नंतर 2s, याची सुद्धा कॅपॅसिटी किती 2च. त्याच्यानंतर 2p, पीची कॅपॅसिटी किती आहे 6, मॅक्सिमम कॅपॅसिटी 6. आता किती झालं बघा, 2 आणि 2 4 आणि 6 10 इलेक्ट्रॉन झाले. परंतु किती आहेत सोडियममध्ये एकंदरीत 11, एक शिल्लक राहिला. मग 2p झाल्याच्या नंतर कोणतं ऑर्बिट येतं, ऑर्बिटल येतं 3s. हे 3s, एसची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते 2, परंतु किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला फक्त एकच, म्हणून इथं लिहायचं 3s1. 3s1 याला काय म्हणतो आपण ऑर्बिटल नोटेशन मेथड. ऑर्बिटल नोटेशन मेथड. आणि मग ऑर्बिटल डायग्रॅम जर याचा काढायचा म्हटला तर 1s मध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2s मध्ये सुद्धा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2p6 म्हणजे इथं 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉनपैकी हा पहिला असतो, फर्स्ट इलेक्ट्रॉन, सेकंड, थर्ड, देन फोर्थ, फिफ्थ and 6th, and then 3s. 3s is containing only one unpaired electron. This is a pair of electron, pair of electron, pair, and this is one unpaired electron. एक इलेक्ट्रॉन हा अनपेअर्ड असतो, त्याला पेअरिंग नसतं, याला म्हणायचं ऑर्बिटल डायग्रॅम. त्याच्या पुढं 12 मॅग्नेशियम. हा भाग बदलणार नाही, हा आहे तसंच राहील. 1s2, 2s2, 2p6. 3s1च्या ऐवजी काय होईल फक्त आता सांगा. इन्स्टेड ऑफ 3s1 इट बिकम 3s2. 3s1च्या ऐवजी 3s2 होईल.
म्हणजे याचा ऑर्बिटल डायग्रॅम 1s2, त्याच्यानंतर 2s2, त्यानंतर 2p6, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ आणि 3s2. दिस इज कंटेनिंग ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे असंच कंटिन्यू करत करत आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतात. आणखी मी 2 लिहून दाखवणार आहे. तिसरं 13 ॲल्युमिनियम, हा भाग बदलणार नाही. 1s2, 2s2, 2p6, देन 3s2, 3p, इथपर्यंत किती झालं? 2, 4, 10, 12, एक राहिलं आहे 3p. बघा 3s नंतर काय आहे? 3p. पीची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची, परंतु किती शिल्लक राहिला ॲल्युमिनियमचा? फक्त एकच, म्हणून तो एक या ठिकाणी असेल. बरोबर, तिथं असेल. आणि मग त्याचा बॉक्स डायग्रॅम, ऑर्बिटल डायग्रॅम 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p1. एकच इलेक्ट्रॉन आहे 3p मध्ये. px मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. py आणि pz empty रिकामे, दे आर नॉट कंटेनिंग एनी इलेक्ट्रॉन्स. आता जर याच्या पुढचं लिहिलं मी सिलिकॉन जर लिहिलं 4 नंबर सिलिकॉन 14, आता काय बदल होईल बरं लक्षात येते का? व्हॉट कुड बी चेंज इन सिलिकॉन? हे इथपर्यंत बदलणार आहे का? नाही. फक्त 3p1च्या ऐवजी काय होईल? 3p2. तेवढाच बदल करायचं बरं का. इन्स्टेड ऑफ 3p1 इट बिकम 3p2. दिस रिमेनिंग पार्ट इज ॲज इट इज सेम ॲज दॅट ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम सारखाच सिलिकॉनमध्ये हा भाग असेल इथपर्यंतचा, फक्त 3p1च्या ऐवजी 3p2. म्हणजे इथं एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या ऐवजी 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील, फर्स्ट सेकंड. इथं पेअरिंग होत नाही. कोणता रूल आहे पेअरिंग न होण्यासाठी? आपण बघितला. व्हाय पेअरिंग विल नॉट टेक प्लेस? दॅट इज दी हुंड्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. हुंड्स रूलनुसार पेअरिंग होत नाही. त्यांनी सांगितलेले हुंड्स रूलमध्ये की पेअरिंग होत नाही. कशामुळं? तर नवीन एम्प्टी एनर्जी लेवल अवेलेबल आहे, सेम एनर्जी असणारं, तोपर्यंत पेअरिंग होत नाही. इथे आपण बघितलं होतं कार्बनमध्ये वगैरे, तीच केस इथं सिलिकॉनला, ॲल्युमिनियम सिलिकॉनला सुरू होते. आता हे झालं इथपर्यंत. याच्या पुढचं व्यवस्थित ऐकायचं आहे. होमवर्क इथं मी सांगतोय. होमवर्कमध्ये तुम्ही 15 फॉस्फरस, 15 to 20 कॅल्शियम यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. काय सांगितलं आहे? होमवर्क, राईट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉस्फरस टू कॅल्शियम ॲटॉमिक नंबर 15 to 20. 15 ते 20 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या एलिमेंटचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे दोन्ही प्रकारे, ऑर्बिटल नोटेशन मेथड आणि ऑर्बिटल डायग्रॅम मेथडने. मी इथं काय सांगतोय बघा आता ॲडिशनल मी सांगणार आहे तुम्हाला. कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कंडेन्स्ड म्हणजे कंडेन्स केलेलं, थोडक्यामध्ये लिहायचं आहे. थोडक्यात ते कसं बघा, जर आपण सोडियमचा विचार केला तर इथपर्यंतचा भाग हे कशाचं होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? निऑन. आता बघा मला सोडियमचं लिहायचं आहे, 11 सोडियम हे लिहायचं आहे. तर इथून इथपर्यंतचा हा भाग कशाचा आहे? निऑन. म्हणून ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न लिहिता डायरेक्टली एवढं जरी लिहिलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये निऑन आणि पुन्हा काय आहे
3s1. दॅट इज ऑल्सो करेक्ट. कारण निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तुम्हाला माहिती आहे. दॅट इज दी कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. तसं जर मॅग्नेशियमचं लिहायला सांगितलं 12 मॅग्नेशियम तर काय येईल बरं? हा जो भाग आहे एवढा याला आपण निऑन म्हणतोय. म्हणजे पुन्हा एकदा हे निऑन आणि पुन्हा काय राहते 3s2. जर ॲल्युमिनियमचं लिहायचं असेल 13 ॲल्युमिनियम तर काय येईल? निऑन देन 3s2 इथपर्यंत झालं हे निऑन, देन 3s2 अँड 3p1. तसंच 14 सिलिकॉनचं लिहायला सांगितलं तर निऑन देन 3s2 अँड 3p2. these are nothing but the condensed orbital notation of electronic configuration. अशा प्रकारे हे झालं निऑन. जर त्याच्या पुढचं आलं तर आपल्याला ॲर्गॉन घेऊन लिहिता येईल. त्याच्या पुढचं असेल हिलियम, निऑन, ॲर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉनपर्यंत जाता येईल. जो काही एलिमेंट असेल त्या वेळेला ते घेऊन आपल्याला लिहिता येईल. इनर्ट गॅस जो आहे तो इथं लिहायचा. इनर्ट गॅस नोबल गॅस. आणि मग उर्वरित कॉन्फिगरेशन लिहायचं. त्याला म्हणायचं कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथं स्पेशल केस आहे बघा. स्पेशल केस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतोय आता मी. 2 एलिमेंटमध्ये स्पेशल केस असते ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. लिहून दाखवतोय मी. क्रोमियम आणि कॉपर. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर. क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24. 24 बेरीज करायची आता आपल्याला इलेक्ट्रॉनची. 1s2 2s2 सिक्वेन्स तोच. देन 2p6 देन 3s2 देन 3p6 देन 4s2 नंतर 3dची कॅपॅसिटी किती आहे 10. आता इलेक्ट्रॉन्स बघा 24 करायचे आहेत आपल्याला. 2 आणि 2 4 10 12 18 20. किती राहिले? 4 राहिले. डीची कॅपॅसिटी आहे 10ची पण शिल्लक किती आहेत आपल्याकडे? फक्त 4. म्हणून 3d4. समजलं का कसं लिहिलं मी? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d4. सिक्वेन्स तोच. कॅपॅसिटी फक्त फिलअप करत जायचे. बेरीज 24 यायला पाहिजे. म्हणून 2 4 10 12 18 20 आणि 4 24. बघा मग त्याचा ऑर्बिटल डायग्राम असा असेल. 1s2 2s2 2p6 फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ. देन 3s2 अगेन 3p6 1 2 3 4 5 6. देन 4s2 आणि 3dचे 5 ओरिएंटेशन असतात. 1 2 3 4 5. इलेक्ट्रॉन 4च आहेत. हा पहिला. दुसऱ्याचं पेअरिंग होईल का लगेच? नाही. सेकंड थर्ड फोर्थ. बरोबर. हे आपण एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणूया. याला काय म्हणायचं? एक्सपेक्टेड. अपेक्षित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं. बट क्रोमियम हॅज ए स्पेशल कॅरेक्टर. ह्याचा एक विशिष्ट असा गुणधर्म आहे. बघा डीची कॅपॅसिटी आहे 10ची पण 4च आहेत. 4च्या ऐवजी जर 5 असतील तर त्याला आपण काय म्हणणार? हाफ फिल्ड. हाफ फिल्ड. 10च्या ऐवजी बरोबर 5 असतील तर हाफ फिल्ड होईल. मग त्याला स्टॅबिलिटी जास्त असते. क्रोमियम काय करतो त्यामुळं? हे आतमधलं इलेक्ट्रॉनिक आहे कॉन्फिगरेशन आहे तसंच ठेवतो. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथपर्यंत आहे तसंच राहतं. आता मात्र काय होतं? 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d मध्ये जातो. म्हणजे काय राहील? 4s1 आणि 3d5.
याच्यामुळं इथपर्यंत काय बदल झाला आहे का? नाही. 4s2 होतं ते 4s1 झालं, एकच इलेक्ट्रॉन राहिला. आणि 3d4चं ऐवजी 3d5 झालं. बघा इथं पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. 4s एक्झॅक्टली हाफ फिल्ड. 3d is also exactly half filled. Therefore, this is more stable. This is less stable. So, chromium has this type of electronic configuration. Exceptional electronic configuration. हे वरचं करेक्ट आहे का मग? नाही. दिस इज एक्सपेक्टेड. अपेक्षित असं आहे. बट दिस इज द करेक्ट बिकॉज one electron from 4s is promoted to 3d energy level. This become half filled, this also become half filled, and chromium has maximum stable structure, stable electronic configuration like this. So this is the correct electronic configuration of chromium. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5. आता तुम्ही लिहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षामध्ये येईल ही बेरीज किती आली बघा. इथपर्यंत 18 आली. 2 4 10 12 6 18. 18चा इनर्ट गॅस कोणता असतो? ॲर्गॉन. म्हणून आपल्याला ते असं लिहिता येईल ॲर्गॉन, त्याच्यानंतर 4s1 आणि 3d5. याला काय म्हणणार तुम्ही? कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम. ह्याला काय म्हणायचं? कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम. हे झालं क्रोमियमचं. आणखी एक स्पेशल केस आहे कॉपर. कॉपर 29. सिक्वेन्स तोच, बेरीज 29 करायची. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d. बघा इथपर्यंत 18 2 20 29 करायचे. 3d आलं. 3dची कॅपॅसिटी 10ची असते म्हणजे 9 राहिले. इथं 29 बेरीज करायची म्हणून तिथं 9 लिहिलं. याचं जर कंडेन्स्ड लिहायला सांगितलं कंडेन्स्ड तर आपण इथपर्यंतचा जो भाग आहे ह्याला काय म्हणत असतो? ॲर्गॉन. ॲर्गॉन आणि पुढं 4s2 3d9 असं लिहिलं असतं. कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अशा प्रकारे लिहिलं असतं. दिस इज एक्सपेक्टेड. आता इथं सुद्धा क्रोमियम सारखंच काय होतं पहा. 4s हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसतंय. 3d मध्ये 9 इलेक्ट्रॉन आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7 8 9. दिस इज लेस स्टेबल. हे स्ट्रक्चर कसं आहे? लेस स्टेबल. म्हणून क्रोमियम सारखंच कॉपरमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन होतं आणि 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d मध्ये जातो. मग काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील? काय होईल बरं? ॲर्गॉन 4s1 3d10 म्हणजे 4s2 होतं ते 4s1 झालं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. 3d10 म्हणजे याच्यामध्ये जे 10 इलेक्ट्रॉन आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन कसे झाले? पेअर्ड. दिस इज हायली स्टेबल. This electronic configuration is highly stable electronic configuration. Therefore, this is the correct configuration. This is not correct for copper. Copper साठी हे correct आहे का? नाही. This is less stable. So instead of this configuration, one of the electron from 4s is jumped to 3d and electronic configuration become argon 4s1 3d10. d orbital is completely filled, s orbital is exactly half filled, and copper has this maximum stable electronic configuration. क्रोमियम आणि कॉपरमध्ये एक्सेप्शन सांगितले मी.
लक्षात आले ते. क्रोमियमचं आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यामुळे ते जास्त स्टेबल होतात. स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्स्ट्रा स्पेशल असतं. त्यानुसार मी इथं सांगितलेलं आहे. पहिलं लिहायचं नाही. कॉपरचं विचारलं तर हे लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त दुसरंच लिहायचं आहे. मग ॲर्गॉनच्या ऐवजी असं लिहिलं तरी चालेल. लॉंग फॉर्म 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10 असं लिहिलं तरी चालेल, किंवा ॲर्गॉन 4s1 3d10 असं लिहिलं तरी चालेल. दॅट इज अबाउट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्पेशल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर. आता आणखी एक भाग आहे शेवटचा, त्याला म्हणायचं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज. त्याला काय म्हणायचं? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन्स, species which are having same number of electrons are the isoelectronic species. ज्यांना इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे त्यांना आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज असं म्हणायचं. बघा, पोटॅशियम इलेक्ट्रॉन असतात 19, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6, त्यानुसार लिहिता येईल तुम्हाला 2p6 3s2 3p6 4s1. बघा बेरीज झाली का? 2 4 10 12 18 1 19. हे आहे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पोटॅशियमचा आयन ज्यावेळेस तयार होतो, व्हेनेवर पोटॅशियम लुजेस द इलेक्ट्रॉन इट फॉर्म्स आयन K+. K+ आयन तयार होतोय, ॲटॉमिक नंबर नाही बदलत. K+ तयार होतो त्यावेळेला एक इलेक्ट्रॉन लूज करतो. म्हणजे काय राहील शिल्लक? 1s2 2s2 2p6 3s2 3p6. This is K+. This is K. Now if we write the argon, atomic number 18, what is electronic configuration? 1s2 2s2 2p6 3s2 3p6. बघा, आर्गॉनमध्ये 18 इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि K+ मध्ये सुद्धा 19 इलेक्ट्रॉन, 18 इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर पोटॅशियमचा बदलत नाही, परंतु इलेक्ट्रॉनची संख्या बदलली, ती 3p6 येत आहे शेवटी. म्हणजे K+ आणि Ar यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे? सेम. द स्पेसीज आयन्स ऑर ॲटम्स which are having same number of electrons and same electronic configuration are nothing but the isoelectronic species of each other. समजलं? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज म्हणजे काय? बघा, इथं आपण काय काय महत्त्वाचा भाग बघितलेला आहे. कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते बघितलं, क्रोमियमचं स्पेशल आहे ते बघितलं, कॉपरचं स्पेशल आहे ते बघितलं, त्यानंतर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज म्हणजे काय हे बघितलं. आता ज्या इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं राहिलं आहे, इथं मी मॅक्सिमम समजावून सांगितलेत, मॅक्सिमम घेतलेतच आहे, परंतु ज्यांचं राहिलेलं आहे त्या इलेमेंटचं तुम्ही काय करायचं आहे? होमवर्कमध्ये बघा, तुम्ही प्रॅक्टिस करायची कशाची? 1 to 30, 1 पासून 30 पर्यंत ॲटॉमिक नंबर असणारे जेवढे इलिमेंट आहेत त्या सगळ्या इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. काय होमवर्क सांगितलं मी? काय होमवर्क सांगितलं आहे बघा व्यवस्थित. यू हॅव टू राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल एलिमेंट्स हॅविंग ॲटॉमिक नंबर फ्रॉम 1 to 30, 1 पासून 30 पर्यंत ॲटॉमिक नंबर असणाऱ्या सर्व एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा, तो होमवर्क करा. तो भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून, फ्युचरच्या दृष्टिकोनातून, कोणत्याही चॅप्टरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चॅप्टर संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत.